नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सांकेतिक असमानता IBPS चा हा महत्वाचा टॉपिक आहे. महावितरण व महापारेषण जे आपल्याला 50 मार्काचे बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी व्याकरण, त्यामध्ये बुद्धिमत्तेतील सांकेतिक असमानता हा टॉपिक आपला खूप महत्वाचा आहे. यापूर्वीच आपण रांगेतील स्थान आणि अक्षरमाला, सांकेतिक भाषा याच्यावरती टॉपिक घेतले आहे. आजचा टॉपिक आपला सांकेतिक असमानता हा टॉपिक घेऊन आलो आहे. यामध्ये महत्वाची काही उदाहरणे आहेत, जे बेसिक उदाहरणे आहेत, त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण थोडासा टेबलचा अभ्यास करून घेऊया. खालील दिलेल्या चिन्हांचा अभ्यास करून घेऊया. बघा, इक्वल इक्वल म्हणजे काय, तर थोडक्यात एक ब्रिज माना, एक पूल माना, म्हणजे दोन्ही बाजूने सारखा. हे आपण एक गाडी आहे आपल्याकडे, कार गाडी आहे म्हणून समजूया, आणि हे एक टेबल आहे, ब्रिज आहे. इक्वल म्हणजे काय, ब्रिज, पूल. नंतरचं चिन्ह आहे लेस दॅन. बघा, हा एक प्रकारचा या टाईपचा बाण आहे, म्हणजेच फक्त उजवीकडून डावीकडे जाणारा रस्ता समजूया. फक्त उजवीकडून डावीकडे जाणारा रस्ता समजूया. त्यानंतरचं चिन्ह आहे ग्रेटर दॅन. बघा, ग्रेटर दॅन हा या प्रकारचे असा बाण तयार होईल, म्हणजेच फक्त डावीकडून उजवीकडे जाणारा रस्ता आहे. या तीन चिन्हांचा आपल्याला या उदाहरणामध्ये खूप फायदा होणार आहे. या तीन चिन्हांवरून काही उदाहरणे आज आपण सोडवून घेऊया. हा बेसिक व्हिडिओ झाल्यानंतर यावर सविस्तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. चला पहिला प्रश्न बघूया. बघा, प्रश्न पहिला, दिशानिर्देश. खालील प्रश्नात दिलेली विधाने सत्य असल्याचे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे खरा आहे ते शोधा आणि नंतर त्यानुसार तुमची उत्तरे द्या. बघा, काही विधाने दिली आहेत. जे विधान आहे ते सत्य समजून खाली दिलेले निष्कर्ष खरे आहे की खोटे आहे हे आपल्याला इथं दर्शवायचं आहे. तर बघा, विधान काय आहे. बघा, एल एम सी क्यू पी ई एफ. बघा, हे फक्त आपल्याला बाण शोधायचे. हा बाण एल कडून एम कडे जाणारा बाण रस्ता दिसतो, एम कडून सी कडे रस्ता दिसतो, सी कडून क्यू कडे जाणारा रस्ता दिसतो, क्यू कडून पी कडे, नंतर मध्ये पूल आला, त्यानंतर ई पर्यंत स्टॉप झाला आणि एफ कडून ई कडे येणारा रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसतोय. बघा, निष्कर्ष काय म्हणतोय की एल कडून क्यू कडे जाऊ शकतो का. बघा, एल कडून क्यू कडे रस्ता झालाय असं निष्कर्ष मध्ये दाखवलाय. तर बघूया, एल कडून एम कडे, एम कडून सी कडे, सी कडून क्यू कडे, म्हणजेच हा निष्कर्ष बरोबर आहे. हो, बरोबर आहे, एल कडून क्यू कडे गाडी जाऊ शकते. त्यानंतर 2 नंबरचं बघूया, एफ कडून सी कडे. बघा, एफ कडून सी कडे म्हणलं, हा एफ कडून इकडे जाऊ शकतो. ई पासून पी पर्यंत ब्रिज आहे, इथवर जाऊ शकतो. पी कडून क्यू कडे जाऊ शकतो, क्यू कडून सी कडे जाऊ शकत नाही. बघा का, तर या ठिकाणी या पद्धतीचा बाण आला आहे आणि या ठिकाणी या पद्धतीचा बाण, म्हणजे आपण इथेच अडकलो. म्हणजेच एफ कडून सी कडे आपण जाऊ शकत नाही. म्हणून फक्त फक्त 1 नंबरचं निष्कर्ष सत्य आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 1. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजत असेल, असे हे गणित समजत असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा, दुसरं विधान बघा, 9 कडून 7 कडे जातोय रस्ता, 9 कडून 7 कडे, 6 कडून 7 कडे येतोय, मध्ये पूल आहे, परत 5 कडून 4 कडे जाऊ शकतो. निष्कर्ष म्हणजे बघू शकता तुम्ही, पहिला निष्कर्ष काय म्हणतोय की आपल्याला 9 कडून 5 कडे जायचं. तर बघा,
9 कडून 7 पर्यंत जाऊ शकतो. मात्र इथे मध्येच आपल्याला रस्ता स्टॉप झाला. कारण 6 कडून पण इकडे येतो आणि 9 कडून 7 कडे जातो. म्हणजे इथे आपण 5 कडे जाऊ शकत नाही. म्हणून पहिलंच निष्कर्ष आपलं हे चुकीचं आहे. चला दुसरं निष्कर्ष बघूया. 6 कडून 4 कडे. बघा 6 कडून 4 कडे जायचं आहे. इथे पूल आला म्हणजे 5 पर्यंत जाऊ शकतो. 5 बाण इकडेच दाखवलाय म्हणजे 4 पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. म्हणजे 2 नंबरचा निष्कर्ष हा अगदी बरोबर आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तुम्हाला समजत असतील हे उदाहरण. एकाच उदाहरणामध्ये सर्व क्लिअर होत असतं. परंतु आपण सरावासाठी पुढील उदाहरण हे बघत असतो. चला पुढील उदाहरण बघूया. बघा आपल्या ठिकाणी विधान दिलंय काय, यच कडून आय कडे, जे कडून आय कडे, इथे मध्ये पूल आणि के. निष्कर्ष बघा, यच कडून जे कडे जायचं आहे. बघा यच कडून जे कडे जायचं आहे. यच कडून आय पर्यंत जाऊ शकतो. मात्र इथे या साईडनी आपल्याला उजवीकडून डावीकडे आलेला बाण दिसतो. म्हणजे आपण इथे आय पर्यंतच जाऊ शकतो, इकडे जाऊ शकत नाही. म्हणून पहिलंच निष्कर्ष हे आपलं चुकीचं आहे. दुसरं बघूया. जे कडून एच कडे. बघा जे कडून एच कडे, सॉरी एच कडून जे कडे. थोडक्यात हेच उदाहरण आपल्याला त्यांनी डबल विचारले आहे. हे पण चुकीच झालं. त्यानंतर आपल्याला जायचं आहे आय कडून के कडे. बघा आय कडून के कडे. तर आय कडून सुद्धा आपण के पर्यंत जाऊ शकत नाही. कारण पहिल्यांदाच आपल्याला इथे विरोध दिसतो. बाण ह्या साईडला दिसतो. बाण जर ह्या साईडला असता तर आपण जे पर्यंत गेलो असतो. जे पासून इथं पूल होता, पूलवरून आपण बरोबर के पर्यंत गेला असतो. म्हणजे हे पण निष्कर्ष चुकीचं आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 5. 1, 2 व 3 तिन्ही सत्य नाही. तिन्ही निष्कर्ष सत्य नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा लास्टचा क्वेश्चन बघूया आपण. लास्ट क्वेश्चन मध्ये तुमच्या काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की कळवत जा. चला या प्रश्न बघूया आपण. विधान बघूया. विधान बघा तुम्ही. डायरेक्ट निष्कर्ष बघूया आपण आता. टी कडून बी कडे. तुम्ही सांगा आता टी कडून बी कडे जाऊ शकतो का? टी बी कुठे आला? इकडे आला. टी पासून जी पर्यंत जाऊ शकतो. हो. जी पासून यू जाऊ शकतो. यू पासून व्ही पर्यंत जाऊ शकतो. आणि व्ही पासून बी पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणून हे निष्कर्ष बरोबर आहे. जी पासून एच पर्यंत, जी पासून एच पर्यंत, जी इथे पुलाला टी पर्यंत जाऊ शकतो. टी पासून ए पर्यंत जाऊ शकतो. ए पासून एच पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा आणि वाट बघत राहा. आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहे. चला तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.